मी ओबीसींच्या बाजूने राज्यात कोणीही बोलायला तयार नाही। तसंच ओबीसींचे राज्याचे उपसमितीचे अध्यक्ष बावनकुळे ओबीसी समाजाची दिशाभूल करत असल्याचा आरोप ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंनी केला। तर राज्यात दहशत पसरवणाऱ्याला कोण मारण्याची धमकी देणार असा टोला वाघमारेंनी मनोज जरांगेंचं नाव न घेता लगावला। जरांगे आधी छगन भुजबळांना टार्गेट करत होते, आता ते धनंजय मुंडेंना लक्ष्य करत असल्याचा आरोप वाघमारेंनी केला। ओबीसीचे काही नेते बावनकुळे साहेब, विशेषतः महसूल मंत्री, आज ओबीसी उपसमितीचे ते अध्यक्ष, तेच जर ओबीसीची दिशाभूल करत असतील ते अतिशय निंदनीय, चुकीचं आहे। बोलणाऱ्यांचा आवाज बंद केला जातो। आज कोणी ओबीसीच्या बाजूने बोलत नाही। कुठल्याही विना परवान्याचे रिव्हॉल्वर असणारे शेकडो लोक याच्या आसपास असणाऱ्या माणसाला कोण मारणारे? परंतु एखादा ओबीसी नेता मलिन करायचा, त्याचं अस्तित्व संपवायचा आणि राज्यातील सर्वच प्रस्थापित नेत्यांनी त्या आरोप करणाऱ्याला ताकद द्यायची आणि धनंजय मुंडे सारख्या माणसाला टार्गेट करण्यासाठी सुपारी देण्याचं काम केलं। आणि फक्त एक नेते पाठीमागे लागला होता, भुजबळ साहेबांच्या पाठीमागे, आता धनंजय मुंडे साहेबांच्या पाठीमागे। परंतु आपण ज्या नेत्यांच्या विरोधात कोणी बोलत असेल तर त्या नेत्यांना आपण संरक्षण देण्याची गरज आहे।